गेट टुगेदरच्या व्हिडिओवर खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या आहेत. तर त्यापैकी एक कमेंट्स म्हणजे एक मित्रमैत्रीण विचारत आहेत की आम्हाला शाळा का नाही बोलवत. तर मित्रांनो, शाळा तुम्हाला बोलवणार नाहीत. तुम्हाला स्वतः गेट टुगेदरचा प्लॅन करावा लागेल आणि गेट टुगेदर करावं लागेल. हां, दरवर्षी काही शाळांमध्ये माजी विद्यार्थी मेळावा केला जातो आणि त्या माजी विद्यार्थी मेळाव्यामध्ये तुम्हाला बोलवलं जाते. त्यामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. परंतु जर तुम्हाला तुमच्याच बॅचचा स्नेहमेळावा करायचा असेल, गेट टुगेदर करायचा असेल, तर तुम्हाला स्वतः प्लॅन करावा लागेल. सर्व मित्रमैत्रिणींसोबत चर्चा करावं लागेल आणि गेट टुगेदर करावं लागेल. एक अजून गेट टुगेदरच्या व्हिडिओवर आलेली खूप सुंदर अशी कमेंट आहेत की हा पहिला व्हिडिओ आहे की जो मी खूप वेळा बघितला. खरंच खूप अविस्मरणीय असतात या आठवणी. तर हो मित्रांनो, धन्यवाद की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि तो तुम्ही खूपदा बघितला. याच्यानंतर सर्वात म्हणजे अशी एक कमेंट्स आहे की ज्याच्यावर खूप साऱ्या मित्रांनी लाईकसुद्धा केलेल्या आहेत की मी आत्तापर्यंत पाहिलेल्या व्हिडिओमधील रील्समधील सर्वात सुंदर रील व्हिडिओ, अप्रतिम, शब्दच नाहीत पुढे. तर असे पण कमेंट्स आलेले आहेत. एकदम भारी वाटतंय, परत शाळेत गेल्यासारखं वाटतंय. तर आम्ही पण हा जो व्हिडिओ पाहतो आहे तर आम्हालासुद्धा शाळेत वारंवार गेल्यासारखं वाटतं आहे. अजून एक खूप सुंदर कमेंट्स याच्यामध्ये आहेत की खूप वेळा पाहिला हा व्हिडिओ, बोर नाही वाटत. तर मित्रांनो, आम्हीसुद्धा जेव्हापासून हा व्हिडिओ यूट्यूबवर टाकला तेव्हापासून वारंवार हा व्हिडिओ पाहतो आहेत आणि ज्या आमच्या आठवणी आहेत त्या पुन्हा आमच्या डोळ्यासमोर येत आहेत. यामध्ये अजून एक कमेंट आहेत की मास्तर अजून तसेच दिसता, फक्त पोरं म्हातारे झाली. तर हो मित्रांनो, आमचे जे शिक्षक होते त्यांनी खूप मेंटेन ठेवलेलं आहेत. त्यांनी योगासन करतात, त्यांनी व्यायाम करतात, त्यांच्यामुळे ते म्हातारे दिसत नाहीत. परंतु हो, पोरं म्हातारी झाली असं तुम्ही म्हणू शकता. एकाची खूप सुंदर कमेंट होती की असं गेट टुगेदर बघून माझं मन एकदम हळवं होतं, डोळ्यात पाणी येतं. तरी मागच्या वर्षी आम्ही गेट टुगेदर केलं, पण मी गेट टुगेदर केलं परंतु खूप सारे विद्यार्थी आहेत की ते आले नाहीत. तर तुमचं पण गेट टुगेदर झाला हे ऐकून आनंद झाला. परंतु हो, खूप सारे मित्रमैत्रिणी येत नाहीत कारण त्यांना पण खूप सारे काम असतात, त्यांच्या पण घरी काहीतरी प्रोग्राम असतात, त्यांच्यामुळे ते येऊ शकत नाहीत. आमच्या पण गेट टुगेदरला असं झालं होतं की खूप सारे विद्यार्थी आले नाही. अजून एक कमेंट आहे की ज्यांनी कुणी हे कार्य केलं ते एकदम अप्रतिम आहेत. आजपर्यंत असं कुठेतरी कधी घडलं असेल. खूपदा अशा प्रकारचे गेट टुगेदर प्रोग्राम झालेले आहेत. ज्यांनी कुणी हे कार्य केलं ते एकदम अप्रतिम आहेत. हो, हे आम्हीच केलेलं आहेत. आम्ही सर्व मित्र मिळून हे कार्य केलेलं आहेत आणि अशा प्रकारचा गेट टुगेदर खूप चांगल्या प्रमाणे यशस्वी आम्ही घडवून आणलेलं आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारे तुम्ही कमेंट्स करत राहा. आमच्या व्हिडिओला भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल पुन्हा मी तुमचा आभार मानतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.